जन्मदात्या आईनेच आपल्या अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवले आणि ते व्हायरल केले। पुण्याच्या बिबवेवाडी परिसरामध्ये ही संतापजनक अशी घटना घडली आहे। नात्याला काळीमा फाकणारा हा प्रकार नेमका काय आहे आणि कसा समोर आलाय बघूयात याविषयीचा हा रिपोर्ट। आईचं अफेअर सूड मुलीवर। मुलीनं घरमालकिणीला सांगितलं आईचं लफडं। आईनंच व्हायरल केले मुलीचे अश्लील व्हिडिओ। हीच ती नीच नराधम आई। तिला आई तरी कसं म्हणायचं? आपल्याच अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढून तिनं नातेवाईकांमध्ये व्हायरल केले। आपल्याच पोटच्या मुलीला बेआबरू करण्याचा हा किळसवाणा प्रकार। विकृतीचा कळस गाठणाऱ्या या 36 वर्षीय महिलेला आणि तिच्या 24 वर्षांच्या प्रियकराला बिबडेवाडी पोलिसांनी आता बेड्या ठोकल्यात। पतीला सोडून ही महिला मुलीसोबत पुण्यात राहत होती। सुरक्षा रक्षक म्हणून एका ठिकाणी नोकरी करत होती। एका 24 वर्षीय तरुणासोबत तिचे प्रेमसंबंध जुळले। या प्रेमसंबंधांना अल्पवयीन मुलीचा विरोध होता। आईच्या प्रेमसंबंधांची माहिती मुलीनं घर मालकिणीला दिली। त्यामुळे संतापलेल्या आईनं आणि तिच्या प्रियकरानं अल्पवयीन मुलीचे अश्लील व्हिडिओ काढले। मुलीच्या वडिलांना आणि इतर नातेवाईकांना हे अश्लील व्हिडिओ पाठवून मुलीची बदनामी करण्यात आली। मात्र घर मालकिणीनं मुलीला धीर देऊन पोलीस ठाण्यात तक्रार करायला मदत केली। तेव्हापासून गेले 3 महिने ही महिला आणि तिचा प्रियकर फरार होते। अखेर पुणे पोलिसांनी या दोघांना अटक केली। प्रेम प्रकरणात अडथळा आणल्याच्या रागातून हे कृत्य केल्याची कबुली या महिलेनं दिली आहे। ही महिला भारती कुराडे हे सासवडचे आहेत। त्यांच्या कुटुंबामध्ये कलह असल्यामुळं, तिला काही आजार असल्यामुळं ती नवऱ्यापासून दूर येऊन पुण्यामध्ये राहते आणि स्वतः सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करून घर चालवते। आणि दरम्यानच्या काळात घरचे काहीच लक्ष देत नाहीत, तिच्या आजाराचा खर्च पाणीही उचलत नाहीत, यामुळं ती फार दुरावलेली होती। आणि त्या दरम्यानच तिचे गुरुदेव स्वामी जे पेट्रोल पंपावर काम करणारा एक त्यांच्यापेक्षा वयानं लहान असणारा इसम आहे, याच्याबरोबर प्रेमसंबंध जुळाले आणि त्यातूनच हा विषय पुढे गेला। प्रत्येक मुलामुलीसाठी आई हे वेगळं जग असतं। आईलाही आपली मुलं प्राणापेक्षाही प्रिय असतात। मात्र प्रेम प्रकरणातील स्वार्थ किती विकृत रूप घेऊ शकतो, स्वतःच्या मुलीचे भविष्य अंधारात लोटू शकतो आणि आईच्या निर्मळ नितळ नात्यालाही काळीमा फासू शकतो, याचं हे दुर्दैवी उदाहरण आहे। बालाजी पोद्दारसह ब्युरो रिपोर्ट, पुणे।